नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर फ्रेंड्स, आता ही रूम आणि तुम्हाला खाली खाली दिसत असणार, कारण की आम्ही ना या रूममधलं जेवढं पण सामान होतं ना, गॅस रॅक वगैरे सर्व इथले डब्बे वगैरे, फक्त वरचे डब्बे आहेत ना हे राहिले, कारण की आम्ही इथलं सर्व सामान शिफ्ट केलेलं आहे या रूममध्ये, कारण की ही आहे किचन. तर आता कसं आहे माहिती आहे का, आता म्हणजे तशा तर 2 रूम केलेले आहेत रेंटनी, पण आता कसं पुढे जाऊन म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर मग पाहुणे वगैरे येतील, येणार जाणार म्हणजे पाहायला येतील, तर कसं 2 रूममध्ये होणार नाही आहे, म्हणून मग आईने ना किचन रूम पण केलेली आहे. तर सर्व सामान आम्ही आहे ना या रूममध्ये शिफ्ट केलं आता पूर्ण. इथे रॅक लावलेली आहे, इकडे सर्व खाली स्टीलचे डबे लावून दिले, इकडे प्लास्टिकचे डबे लावून दिले, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की बा आमची फॅमिली मोठी आहे आणि मुलं आल्यानंतर मग जागा राहणार नाही आहे, म्हणून मग आईने आहे ना हे एक रूम ऑलरेडी होती समोरची रूम जी किचन आम्ही बनवली होती ती, आता मग तिथलं सर्व सामान किचनमध्ये शिफ्ट केलं. म्हणजे आता 3 रूम झालेले आहेत वापरण्यासाठी. तसं तर जे आमचे घरमालक आहेत त्यांनी सांगितलं बा तुम्ही बाजूची रूम आणि समोरचा हॉल यूज केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की ते इथे नसतात, ते असतात पुण्याला. तर त्या मामाने सांगितलं बा तुम्ही पूर्ण घर वापरलं तरी चालेल. आताची फक्त आम्ही आहे ना किचनच यूज करत आहोत, आणि जेव्हा मग जास्त आता म्हणजे माझ्या बहिणी त्यांची मुलं वगैरे येतील त्याच्यानंतर मग इकडची जे रूम आहे आम्ही हे ओपन करू. तर चला मग आता सर्व कामं झालेले आहेत, आईने मस्तपैकी देवपूजा करून घेतलेली आहे. तर इथले डबे राहिले वर, म्हणजे इथले जे डबे आहेत ना हे किचनमध्ये लावायचे राहिले, पण दादाचं रिकाम पण होत नाही आहे आणि तसं आईच्यानी वर चढणं होत नाही. तर मी म्हटलं जाऊ द्या, ते नंतर ठेवू आपण, लागलं तर शांततेने सर्व डबे किचनमध्ये. तर साधं सर्व कामं झालेले आहेत. तर चला, आज आईने काय बनवलेलं आहे जेवणामध्ये, आणि आता काहीतरी बनवत आहे माझ्यासाठी. काय बनवत आहे हे मी तुम्हाला दाखवते. मम्मी काय बनवत आहे माझ्यासाठी हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आई तू काय बनवत आहे? शिरा लागतो. आज माझी मम्मी माझ्यासाठी शिरा बनवत आहे. कशाचा? रव्याचा, गुळाचा. अच्छा, गुळाचं बनवत आहे? हो. मला वाटलं साखरेचंच बनवत आहे का? बरं ठीक आहे, आज माझ्यासाठी मस्तपैकी गुळाचा शिरा बनवणार आहे. तर अगोदर मस्तपैकी रवा कढईमध्ये भाजून घेतला, हलका हलका नाही, हलका लालसर. हां बरं ठीक आहे. आणि रवा भाजून झाल्यानंतर मग आई याच्यामध्ये तूप टाकणार आहे कढईमध्ये, आणि इकडे गूळ ठेवलेला आहे म्हणजे गुळाचं पाणी करण्यासाठी. आई गॅस बंद आहे का? हां बरं ठीक आहे, लावून देशील मग. आज जेवणामध्ये काय बनवलं? वांग्याची भाजी आणि पोळ्या. अरे वा, हे तर मस्त झालं मग. वांग्याची भाजी आणि गपगप शिरा गुळाचा मस्त गपगप शिरा. आपल्या इकडे विदर्भामध्ये म्हणतातच तसं म्हणा, आलू वांग्याची भाजी आणि त्यासोबत गपगप शिरा. लसला शिरा. हा लसला शिरा ना. हां, तर आणि पोळ्या बनवल्या. आता दादा गेलेला आहे त्याच्या कामवर आणि बाबा पण गेलेले आहेत, आम्ही दोघीच जणी घरामध्ये आहे. तर आई आज मस्तपैकी शिरा बनवत आहे. मला रात्रीच खाण्याची इच्छा होती, पण रात्री म्हटलं चला जाऊ द्या, उशीर झाला, कशाला एवढं त्रास द्यायचा, म्हणून मग आई आता शिरा बनवत आहे माझ्यासाठी. तर चला मग आता शिरा खाऊन झाल्यानंतर तर आता काहीच कामं नाही आहे, सर्व कामं झालेले आहेत. तर आई मग तू नंतर काय बनवणार आहे? मग आता मी रव्याच्या कुरड्या करतो. रव्याच्या कुरड्या पाहिजे. तर आई अक्षय तृतीयेसाठी रव्याच्या कुरड्या बनवणार आहे. कुरड्या की त्याच्यात सांडोड्यासारखं? अच्छा अच्छा, हां, म्हणजे जशा माझ्या सासूबाई बनवतात ना तशा प्रकारचे. ठीक आहे, आईने पण घरी बनवलेले आहेत, चिप्स झाले आईचे बनवून. तशी मी इकडे आली होती ना, तर त्याच्या अगोदर आम्ही आलूचे पापड बनवून घेतले होते, आलूचा खिस पण बनवून घेतला होता, फक्त आलूचे चिप्स राहिले होते बनवायचे. तर आईने ते पण बनवून घेतले घरी. यांनी मला सांगितलं की आईने आलूचे चिप्स पण बनवून घेतले, आणि जे रव्याच्या कुरड्या आहेत म्हणजे सांडोळ्या त्या पण बनवून झालेल्या आहेत, कारण की आमच्या इथं आहे ना अक्षय तृतीयेला त्याचा मान खूप आहे, तर म्हणून मग आईने ते पण बनवून घेतलं. तर चला, तर मग आता रवा आहे ना छानपैकी लाल झाल्यानंतर आईने त्याच्यामध्ये गुळाचं जे पाणी आहे ना हे टाकून दिलेलं आहे, आणि गुळाचं पाणी थोडंसं एक्स्ट्राच टाकलं, कारण की कसं जो रवा आहे ना हा जाड होता, तर आणखीन तो घट्ट होणार आहे. तर आणखीन पण असं वाटते की थोडंसं पाणी लागणार आहे नाही. हां, आणि प्लेटमध्ये आईने खोबरं खीस, काजू, त्याच्यानंतर विलायचीची पावडर ही आहे. ही कशी पावडर आहे? जाळफळची पावडर आणि थोडीशी चारोळी.
तर हे सर्व काढून घेतलेलं आहे आणि आता शिरा झाल्यानंतर मग जाणार आहे हे सर्व कढईमध्ये. घट्ट होत आहेत होता मस्तपैकी. आज माझ्यासाठी गुळाचा शिरा बनवत आहे. सुगंध येत पण त्याचाही सुगंध. आता कंट्रोल नाही होतं माझ्याच्याने. नाही राहू दे बस, जास्त पण नको टाकू, म्हणजे ते जास्त गोड चांगलं लागत ते. तर आता शिरा ऑलमोस्ट रेडी होत आहे, फक्त थोडंसं आणखीन होऊ देते. तर आईने याच्यामध्ये आहे ना चारोळी, काजू, त्याच्यानंतर विलायचीची पावडर हे सर्व टाकून दिलेलं आहे, खोबरं खिस वगैरे. तर बस आता एक वाफ होऊ द्यायची आहे ना. त्यानंतर मग झालेला आहे आपला गुळाचा शिरा तयार. चला तर मग आता शिरा रेडी आहे, पण हा गरम आहे तर मी थोड्या वेळानंतर खाणार, कारण की ऑलरेडी आहे ना बाहेर इतकं ऊन तपत आहे आणि गरम गरममध्ये जर मी गरम शिरा खाल्ला तर आणखी मला गरमी होणार, म्हणून मग याला थोडंसं थंड होऊ देते. तसं तर आई इकडे आहे ना काम करत आहे, म्हणून मग मी विचार केला की जाऊ दे मग आता गरम आहे तर नंतरच खाऊ. तर झालेलं आहे का रव्याचं? हां, जास्त भरपूरच पाहिजे ना, पतलं नाही पाहिजे जास्त. नाही कागदावर राहिले पाहिजे. हो हो. तर अशा प्रकारे आई आहे ना रवा पूर्ण शिजून घेत आहे. याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं का तू? अरे हो का, आई जिरं टाकत असते. हां सांडोळे आहेत ना. हो ना, मग सांडोड्यामध्ये थोडंसं म्हणजे कशी ती चव वेगळी लागते ना मग जिऱ्याची. हां, आम्ही ते चिंचोणीसोबत खात असतो. आणखीन तो आमरस असते ना, चिंचोणी आमरस त्याच्यासोबत. आता नाही, आता राहू दे आई. बरं ठीक आहे, आईने आता भरून टाकलं. ते लक्ष नव्हतं आलं का तुझं? ते पिवळे येतात ना, म्हणून नाही टाकत. हां, त्या पिवळ्या येतात. ह्या कशा तुला पांढऱ्या पाहिजे होते वाटते मग. ओ मग चालत होतं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आई घट्ट होणार आहे येते माहिती आहे काय, कारण की त्याचा अंदाजच दिसून राहिला. तो थोडंसं गरम पाणी कर आणि याच्यात टाकून दिसून. चला तर आता इकडे रव्याचं पण तयार झालेलं आहे सांडोळेचं. तर हे आता हे थंड होईपर्यंत पहिले शिरा खाऊन घेऊ आणि मग लागलं तर वर जाऊ आणि टाकून देऊ आपण. चला तर मग फ्रेंड्स, या सर्वजण शिरा खायला. आईने खूप छान असा गुळाचा शिरा बनवलेला आहे. ॲक्च्युली हा गरम आहे, कारण की कसं आहे, मी आईला म्हटलं की बा गरम आहे, मी थंड होऊ देते नंतर खाते. पण आईने सांगितलं बा गुळाचा जो शिरा आहे ना हा गरम गरमच खायला चांगला लागतो. आणि आईला वेळ आहे, आईने सांगितलं बा मी अगोदर कुरवड्या घालणार, त्याच्यानंतर मग मी शिरा खाणार, पण तू खाऊन घे गरम गरम आहे तर म्हणून मग मी ना आता एका प्लेटमध्ये शिरा घेतलेला आहे आणि हा खाते. आणि नंतर मग आईचं झाल्यानंतर मग आम्ही जेवण करू. हा शिरा छान झाला आई, मस्त. चला, छान झालेला आहे शिरा, पण गरम आहे थोडंसं, आणखीन याला थंड होऊ देते, त्यानंतर मग मी शिरा खाणार. तर फ्रेंड्स, सकाळी आईने आहे ना रव्याचे अशा सांडोळ्या बनवलेल्या आहेत, पण कसं आहे वर आहे ना खूप ऊन होती, त्याच्यामुळे मी आहे ना वर गेली नाही. आईने मला नाही सांगितलं होतं की बा टेरेसवर यायला, ऊन खूप आहे म्हणे, तर म्हणून मग मी काही वर गेली नाही. तर आता ह्या ज्या सांडोळ्या आहेत ना ह्या छानपैकी सोकलेल्या आहेत, फक्त थोड्याशा वलसर आहेत, म्हणजे मधात नाही ना थोड्याशा वल्या आहेत. तर आईने इथे टाकून दिल्या फॅन खाली, आणि उद्या मग आई आणखीन याला एक ऊन देणार. एक ऊन दिल्यानंतर मग झालेले आहेत सांडोळ्या. मग त्या आणि त्यानंतर मग आई आहे ना डब्यामध्ये ह्या सांडोळ्या भरून ठेवणार. तर सकाळी काय झालं माहिती आहे काय, एक गंमत झाली. ॲक्च्युली सकाळी आईने मस्त गुळाचा शिरा बनवला होता, तर मी गुळाचा शिरा खाल्ला आणि त्याच्यानंतर मग हे आले होते मला सरप्राईज देण्यासाठी, कारण की आईंनी आहे ना कचोऱ्या बनवल्या होत्या. तर सकाळी आहे ना मी त्या कचोऱ्या खाल्ल्या, की त्याच्यानंतर आहे ना मग जेवणच नाही केलं, बस कचोऱ्या खाल्ल्या. त्यानंतर हे थांबली थोड्या वेळ, त्यांच्यासोबत गप्पा केल्या. त्याच्यानंतर मग हे चालले गेले घरी गेल्यानंतर मग मी झोपली तर मी डायरेक्ट आत्ता उठली. आता वाजलेले संध्याकाळचे 5:45. तर तसं पण आई मला आता उठवत नाही. आई मी जाऊ दे, ऊन आहे बाहेर, कशाला उठते. तर म्हणून मग मी ना चांगलीच आज झोप घेतली. तर म्हटलं चला आज तर मी ब्लॉगला एंडच नाही केला, तर म्हटलं चला ब्लॉगला एंड पण करून देते मी, आणि थोड्या वेळ मग बाहेर फिरते, कारण की घरामध्ये इतकं गरम होते आता, आणि बाहेर कसं मंदिरामधले गाणे सुरू असतात तर ऐकू येणार नाही, आणि कशा सर्व गाड्या वगैरे सुरू राहतात. तर आईने सांगितलं थोड्या वेळ थांबून जा, त्यानंतर मग फिरशील. तर म्हणून मग मी थोड्या वेळानंतर मग आता बाहेर जाणार आणि फिरणार. तर कसं आहे आता फिरणं खूप चांगलं आहे माझ्यासाठी, आणि थोडीशी एक्सरसाइज वगैरे पण मी करत असते रोज,
कारण की कसं आहे आता माझ्या सासरी तर मला म्हणजे कसं ऐकायला करत होती बा काही ना काही एक्सरसाइज कर हे, पण कंटाळा येत होता. पण ते म्हणतात ना आईच्या इथं आल्यानंतर आईची भीती असते, तर तसं पण माझ्या घरी आहे. तर आई मग मला खूप कल्ला करते की बा थोडी फिरत जा, काही एक्सरसाइज वगैरे करत जा. तर आता इथं आल्यानंतर मग एक्सरसाइज पण करत आहे, कारण की कामं बंद झाले म्हणून मग आता मी एक्सरसाइज करत आहे. म्हणजे कसं आहे मी आता कामं करत नाही आहे, तर म्हटलं चला एक्सरसाइज करते, नाही तर आई आणखीन रागवणार. तर म्हणून मग आता थोड्या वेळ थांबते, मी एक्सरसाइज करते, त्यानंतर मग बाहेर फिरणार. तर म्हटलं चला ब्लॉगला एंड करून घेते. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.